लिंबू टाकलंय है ना, थोडंसं लिंबू टाकल्यामुळे चिकट पाणी होत असताना तुम्हाला दिसत असेल। या पाण्यामध्ये मीठ टाकलं, साखर टाकली आणि इथं हनी म्हणजे जे काही मध असतं ते मध इथं टाकलेलं आहे। आता मला कळालं की इथं डायमीटरची नाही रेडियसची गरज आहे। काही लोकांना वाटतंय की सर मुकेश सर कसं काय करतात डायमीटर टू रेडियस, नाही फॉर्म्युला माझ्या डोक्यात आहे बाबा। अच्छा, लक्षात घ्या, क्वेश्चन ज्या वेळेस एमसीक्यू सॉल्व्ह करतो ना त्यावेळेस आपल्याला कोणासोबत रिलेशन दिलं त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे। हा, असं नाही जमत। हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। थोडासा मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडासा लेट येतोय, पण लगभग हा चॅप्टर आपला संपलेला आहे। ठीक आहे, आणखीन एखादा व्हिडिओ येईल संपून जाईल। सॉरी तिच्यासाठी खरं पाहिलं तर, कारण की तुम्हाला माहीत असेल फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक या यूट्यूब चॅनलवर तुमचे वन शॉट व्हिडिओ येणं चालू झालेले आहेत। ठीक आहे, आणि ते खूपच डिटेल, त्यासाठी आम्ही प्रॅक्टिकली गोष्टी शिकवण्यात गेल्या आणि त्यामुळे इथे थोडासा डिले झाला। पण निश्चित मी तुम्हाला शब्द देतोय की इथला तुमचा जो काही सिलेबस आहे तो लवकरात लवकर आम्ही संपण्याचा मानस आहे आमचा, आणि आम्ही त्या दिशेने कामसुद्धा करत आहे। पण वन शॉट सिरीज मधात आली आणि ते तुम्हाला माहीत असेल की ते 4 तास 3 तासाच्या वरचे व्हिडिओज आहेत, तर सॉरी। पण निश्चित आम्ही या ठिकाणी पण तुमचे 6 चॅप्टर जवळपास संपत आलेले आहेत आणि आता थोड्याची स्पीड पकडून निश्चित लवकरात लवकर जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, स्टुक्स लॉ शिकणार आहे पहिल्यांदा। सर्वात आधी याच्या आधीचा व्हिडिओ नक्की व्यवस्थित बघा, नोट्स काढा, खूप डिटेल अभ्यास करा। कारण काय होतं की मुलं डिटेल अभ्यास न केल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो समोर, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होत नाहीत। या ठिकाणी आता स्टुक्स लॉमध्ये मी काय केलं, सरळ सरळ हे पाणी आहे, ठीक आहे। या ठिकाणी या पाण्यामध्ये समजा मीठ टाकलंय असं कन्सिडर करायला काय हरकत नाही, किंवा लिंबू टाकलंय। बघा, सरळ सरळ पाणी, आपण जे पाणी पितो ते, या पाण्यामध्ये आपण लिंबू टाकलंय है ना, थोडंसं लिंबू टाकल्यामुळे चिकट पाणी होत असताना तुम्हाला दिसत असेल। या पाण्यामध्ये मीठ टाकलं, साखर टाकली आणि इथं हनी म्हणजे जे काही मध असतं ते मध इथं टाकलेलं आहे आपण। आता मी प्रत्येक ठिकाणी जे काही टाकणारा स्पियर आहेत, हे स्टीलचा स्पियर दिसतंय, हे स्पियर सेम आहेत, म्हणजे त्याचं व्हॅल्यूम, त्याचा रेडियस, त्याचं मास सगळं सेम आहे, आयडेंटिकल आहेत। सरळ शब्दात आयडेंटिकल म्हणजे सेम आहेत। काय दिसतं, इथलं पाण्यामध्ये जे टाकलेला स्पियर आहे एकदम खाली लवकर येतो, हा थोडासा लेट येतो लिंबू पाणीमध्ये। मिठाच्या पाण्यात आणखीन थोडा स्लो येईल, साखरेच्या पाणीमध्ये खूप स्लो, आणि इथला हनीचा बघा किती स्लो येतोय। हे का बरं होत आहे, तर याचं कारण आहे विस्कॉसिटी। कारण की प्रत्येक फ्लुइडची असणारी विस्कॉसिटी ही वेगळी वेगळी आहे। आता मग आपल्याला स्टुक्सला याच्यावरून शिकायचं आहे, फार सोपा याचा उपयोग आपल्याला करायचा असतो। तर सरळ सरळ हा जो काही बॉल होता किंवा स्पियर होता तो खाली येत असताना त्याच्यावर लागणारा फोर्सला विस्कस फोर्स असं म्हणतात। काय म्हणतात? विस्कस फोर्स म्हणतात। म्हणायचं माझ्या पाठीमागे काय म्हणतात? विस्कस फोर्स म्हणायचं। मग त्याला लिहायचं कसं बरं? एफ व्ही, एफ म्हणजे फोर्स आणि व्ही म्हणजे विस्कस आहे। हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, लक्षात घ्या। पहिल्यांदा तो जो काही बॉल घेतला ना, या बॉलचा रेडियस किती आहे, याची वेलॉसिटी किती आहे, आणि या फ्लुइड जे काय बाजूला आहे त्याची विस्कॉसिटी किती आहे, या 3 टर्मवर डिपेंड आहे। याच्यावर एमसीक्यू सुद्धा येत असतो MST-CET मध्ये, लक्षात राहू द्या। तर इथे विस्कॉसिटी, रेडियस आणि वेलॉसिटीवर डिपेंड आहे, ठीक आहे। काय म्हटलं? विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर फॉल करताय कशामध्ये? विस्कस मीडियम मध्ये। तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आर म्हणजे रेडियसवर लिहिलं बघा, व्ही म्हणजे वेलॉसिटीवर थ्रू द फ्लुइड, आणि कोएफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी, त्या फ्लुइडची विस्कॉसिटी किती आहे याच्यावर माझा त्या बॉलवर लागणारा विस्कस फोर्स डिपेंड करेल। म्हणजे जी काही तुम्ही एखाद्या फ्लुइडमध्ये, आता मी तुम्हाला दाखवले की बघा पाण्यात टाकला तर त्यावेळेस त्याची विस्कॉसिटी, त्याचा रेडियस सगळं काही मॅटर करत आहे त्याची, है ना। ह्या प्रत्येक फ्लुइडमध्ये ही त्याची विस्कॉसिटी फार महत्त्वाची आहे, राईट आहे। आता इथं इक्वल टू लिहायचं आहे,
तर आपल्याला याचे कॅल्क्युलेशन इक्वल करण्यासाठी तर आपण कॉन्स्टंट टर्म घेतोय, ती घेतलेली आहे 6 पाय इटा आर व्ही. हा तुमचा विस्कस फोर्सचा फॉर्म्युला बनलेला आहे. ठीक आहे, 6 पाय हा कॉन्स्टंट आहे. बस जास्त काय लिहायची गरज नाही आहे. स्टोक्स लॉ आला तुम्हाला स्टेटमेंट, तुम्हाला इथं लिहिता येईल की हे कोएफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी आर इज द रेडियस ऑफ द बॉल, ए व्ही इज द वेलॉसिटी आहे, 6 पाय कॉन्स्टंट आहे. बाकीचं खूप काही लिहिण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या पुस्तकात सुद्धा बघू शकता. ठीक आहे ना. एक्सप्रेशन विस्कस फोर्स ॲक्टिंग स्मेरिकल जो काही बॉल होता त्याच्यावर तुम्ही लावलेला आहे 6 पाय इटा आर व्ही. फॉर्म्युला पक्की लक्षात घ्या कोणत्याही फ्लुइडमध्ये. मग ती तुम्ही हवेमध्ये पण घेऊ शकता बरं, हव्यामध्ये सुद्धा विस्कॉसिटी असते. लक्षात येतं का. म्हणजे पाण्याचा थेंब जर तुम्ही हवेमध्ये टाकत असाल, म्हणजे जसं की पाऊस येतोय, पावसाचा जो थेंब पाऊस आल्यानंतर या मीडियममध्ये आला की पण हा तुमचा जो काही लॉ आहे हा लॉ लावता येतो. चला एक न्यूमेरिकल आहे जे की तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक सॉल्व न्यूमेरिकल सोपा आहे, हे पण सोपा आपण करून बघू. बघा, कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ रेन ड्रॉप डायमीटर. पहिल्यांदा जेव्हा ही न्यूमेरिकल 2 मार्काला येतं तर कोणताही असो गिव्हन डेटा असा शब्द लिहायचा, पक्की लिहा. ठीक आहे. डायमीटर दिलेला आहे बघा आपल्याकडे 1 मिलीमीटर. पण आपल्या फॉर्म्युलामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे की आपल्याला कोएफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी दिलेली आहे, कॅल्क्युलेट विस्कस फोर्स करा. आणि विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आता आपल्याला माहिती आहे 6 पाय इटा आर व्ही. आता मला कळालं की इथं डायमीटरची नाही रेडियसची गरज आहे. काही लोकांना वाटतं की सर मुकेश सर कसं काय करतात डायमीटर टू रेडियस. नाही, फॉर्म्युला माझ्या डोक्यात आहे बाबा, लक्षात राहू द्या. आणि म्हणून मी इथं आर इज इक्वल टू 0.5 मिलीमीटर करू शकतो. लक्षात येतं. याला कन्व्हर्जन करून घेतोय 0.5 मिली म्हणजे 10⁻³ मीटर. आणि याला तुम्हाला असं पण लिहिता येईल 5, एक पॉवर आणखीन वाढेल कारण की मी इथं पॉईंट शिफ्ट केलेला आहे. ठीक आहे. फॉलोइंग विथ द युनिफॉर्म व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी दिलेली आहे 2 मीटर पर सेकंड. राईट आहे. थ्रू एअर. कोएफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी एअरमधली जे दिलेली आहे ती आहे 1.8 10⁻⁵. ठीक आहे. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. लक्षात येतं. तुम्हाला काढायचं काय तर विस्कस फोर्स काढायचा, एवढं लक्षात ठेवा. चला आता अत्यंत सोपा फॉर्म्युला आहे, लिहून ठेवलेला आहे बघा. विस्कस फोर्स 6 पाय इटा आर व्ही. बघा विस्कस फोर्स 6 पायची व्हॅल्यू तुम्ही 3.142 ठेवायची. 3.14 नाही ठेवायची, 3.14 नाही ठेवायची, 3.142 ठेवायची. CET असेल तर चालतं. बोर्डामध्ये जर ज्यांना 90च्या वर हायर पर्सेंटेज असतात, कारण की गिव्हन डेटा दिला जातो आणि ते गिव्हन डेटाची व्हॅल्यू बघायची. पहिल्यांदा देतात गिव्हन कॉन्स्टंट देतात क्वेश्चन पेपरमध्ये, जर तुम्ही बघितला असेल क्वेश्चन पेपर तर तीच व्हॅल्यू यूज करायची. नक्की लक्षात घ्या. 20-21 वर्ष झालं पेपर चेकिंग करतोय, मजा करत नाही आहे, लक्षात राहू द्या. इटा कुठे गेला. इटा दिलेला आहे 1.8 × 10⁻⁵. ओके. आर दिलेला आहे, रेडियस दिलेला आहे 5 × 10⁻⁴. आणि व्ही इज द वेलॉसिटी 2 दिलेली आहे. मला वाटतं फटाफट कॅल्क्युलेशन्स करायला पाहिजे. तर विस्कस फोर्स इज इक्वल टू, ठीक आहे, नीट लक्षात घ्या, मी याने मल्टिप्लाय करतोय. ओके चालेल. बघा साईन दोन्ही 12, हातचाला 1, साईन 24 आणि 25, 2 हातचे आले 6 1 6, 2 8, साईन त्रिक 18 असं यायला पाहिजे. इथं 1.8 आहे. आणि इथं नीट लक्षात घ्या मी काय करतो ते, नीट लक्षात घ्या. 5 × 10 हे -9 मधून 10 गेले तर -8 राहतात. कळालं का. यांची बेरीज पॉवरची होती -9 होती, पण हा 5 × 2 10 झाला, त्याच्यामुळे हे असं आलं. आता एकतर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन्स करा किंवा तुम्हाला लॉग टेबल येत असेल तर लॉग टेबल न करा. ठीक आहे. आता इथं हे 1.8 18.85 to 1.8 मल्टिप्लिकेशन लॉग टेबलनं पण करू शकता. 8 2 16, 18चं टेबल येत असेल तर खूप सोपी गोष्ट आहे. ठीक आहे ना. 18 2 36 म्हणू शकता. 8 2 चला मी 8नंच करतो. 8 2 16. ठीक आहे. 16 म्हणलं हे 8 5 40, 41 हातचाले 4, 8 8 64 आणि 68 हातचाले 4, 8 8 64 आणि 70 हातचाले 8 1 8 आणि 15 झाले. बरोबर आहे. चला 2 5 8
8 1 ॲडिशन्स करा 6 3 राईट आहे 5 आणि 3 किती होतात ओके हे झाले 13 हातचाला 1 9 इथं पुन्हा आले 13 3 असं काहीतरी उत्तर यायला पाहिजे होतं आणि पॉईंट कितीवर येईल 1 2 3 4 1 2 3 4 33 पॉईंट असं काहीतरी यायला विस्कस फोर्स जो आहे तुमचा हा 33.933 बस झाला आता है ना 10⁻⁸ न्यूटन करा किंवा काही लोक याला पॉईंट सिटिंग असं 3.3933 10⁻⁷ सुद्धा करू शकतात या तुमची मर्जी आहे चॉईस आहे तुमचं तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जे काही उत्तर दिलं असेल ते पण तुम्ही चेक करा 12 नंबरचं जे उत्तर आहे 3.3 है ना 93 10⁻⁷ करेक्ट आलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये तुम्ही तुमच्या ह्याच्यात उत्तर पण दिलेलं असते चेक पण करायचं ठीक आहे चला इथं मार्क कसे असतात भावड्यांनो सरळ सरळ फॉर्म्युला लिहिला आधा मार्क व्हॅल्यू पुटअप केली आधा मार्क आहे आणि आन्सर विथ प्रॉपर युनिट 1 मार्क 2 मार्काचा गिव्हन डेटाला मार्क नाहीत पण गिव्हन डेटा फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केला त्याचे मार्क आहेत खूप लोकांचा गैरसमज आहे हा गैरसमज काढून टाका मुलं काय म्हणतात गिव्हन डेटा लिहिला त्याचा मार्क असतो नाही त्याला 0 मार्क आहेत मग का लिहायचं कारण की SI युनिट टू CGS CGS टू SI युनिट कन्व्हर्जन महत्त्वाचं आहे समजलं का म्हणून इथे तुम्ही लक्षात घ्या गिव्हन डेटा लिहायचा कन्व्हर्जन करायचं SI युनिटमध्ये ऐका CGSमध्ये ठीक आहे नंतर फॉर्म्युल्यात गिव्हन डेटा हा पुटअप केला त्याचा अर्धा मार्क आहे हे लक्षात राहू द्या तो चुकीचा डेटा पुटअप करता येत नाही नेक्स्ट बघा एक स्पेरिकल बॉल आहे त्याचा रेडियस R आहे फॉलिंग थ्रू द लिक्विड विस्कॉसिटी इटा आणि वेलॉसिटी व्ही दिलेली आहे रिटार्डिंग फोर्स ॲक्टिंग ऑन द स्पेरिकल बॉल रिटार्डिंग फोर्स म्हणजे विस्कस फोर्स जो की आत्ताच आपण फॉर्म्युला लिहिला आहे 6π∗R�V फक्त स्मॉल आरच्या जागी कॅपिटल R म्हटलं म्हणून असं लिहिणार मी विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल इटा RV आता बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल R आहे पण इन्व्हर्सली नाही इन्व्हर्सलीच्या टर्म नाही त्याच्यामुळे हे चुकलं डायरेक्टली प्रोपोर्शनल R आणि V हे करेक्ट आहे बघा ना आरला पण आणि व्हीला डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तर पॉसिबली नाही डिवायडेड जर असतं तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आपण म्हटलं असतं बरोबर आहे ना तर बी ऑप्शन हे बरोबर आहे नेक्स्ट बघू आपल्याकडे दिलेलं आहे एक स्मॉल बॉल आहे त्याचा मास M आहे रेडियस R आहे डेन्सिटी रो आहे मूव द टर्मिनल व्हेलॉसिटी शिकवायचं बाकी आहे त्याच्यामुळे मी हे क्वेश्चन नंतर घेतो ठीक आहे ना टर्मिनल व्हेलॉसिटी इथं शिकवणार आहे नंतर क्वेश्चन घेणार आहे चला क्वेश्चन 2022 मध्ये आला होता डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलोइंग अंडर द ग्रॅव्हिटी थ्रू द विस्कस मीडियम ठीक आहे आता तुम्ही एक तर बकेटीत पाणी घेऊन त्याच्यात तुम्ही एखादा स्पियर टाकू शकता तिच्याद्वारे अभ्यास करू शकता किंवा मला एक नॅचरली शिकायला खूप आवडतं आता तुम्हाला माहीत आहे सध्या खूप पाऊस पडतोय पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे ना मग पावसामध्ये काय पाण्याचा थेंब आहे ड्रॉप आहे पाण्याचा आपण ते घेऊन जर शिकलो तर मजा येईल का नाही बरं मला मजा येते तुम्हाला येते की नाही मला माहिती नाही मला येतं बरं मग त्याला घेऊन मी समोर जातोय ठीक आहे तर मी या ठिकाणी हेच आहे बघा दुसरं काही घेत नाही आहे फक्त हे एका बकेटमध्ये पाणी घेतलं त्याच्यातून शिकवलं आहे मी या ठिकाणी लक्षात घ्या हा ड्रॉप घेतला पाण्याचा ड्रॉप आहे आता पाण्याचा ड्रॉप आहे त्याच्याकडे मास असेल आणि मास असल्यामुळे वेट असणार हे mg त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात काही टेन्शन तर नाही ना ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा खाली येत असेल हा मार्करसुद्धा खाली येतो ग्रॅव्हिटेशनमुळे बघा खाली यायला कधी वर जरी फेकला तरी बरं मग इथे एक लागतो हवा आहे ना हवा आहे भाऊ आजूबाजूला तर हवेसोबत फ्लुइड सोबत जो फोर्स लागतो तो विस्कस फोर्स असतो जो की आपण स्टोक्स लॉ मध्ये शिकलेलो आहे आत्ता गरमागरम फॉर्म्युला आहे समजतं खाली वेट आहे खटाक खाली आलं वरी विस्कस फोर्स आहे कळालं तुम्हाला सगळ्यांना विस्कस फोर्स आहे बरं नंतर या विस्कस फोर्स नंतर आपण काय पाहिलं आहे की हे जे फोर्स आहे हा झाला विस्कस फोर्स आणि हा झाला अपथ्रस्ट फोर्स आहे अपथ्रस्ट फोर्स कळतंय का सगळ्यांना लक्षात येते का अपथ्रस्ट फोर्स कळाला का अपथ्रस्ट मी एक उदाहरण देतो एखादा पाणी आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही एखादा बॉल आहे बॉल प्लास्टिकचा त्याला डुबवावर ते डुबल का नाही तसं या फ्लुइडमध्ये सुद्धा कोणती गोष्ट आत येण्यासाठी एक फोर्स लागतो आत
येतानी तो अपथ्रस्ट फोर्स म्हणतात, त्याला बियॉन्सी फोर्स सुद्धा म्हणतात. लक्षात येतं? ओके. काय करेल पहिल्यांदा, पाण्याचा जो काही थेंब आहे ना, तो थेंब नाही का पहिल्यांदा सर्वात आधी या वेटमुळे तो खाली जोरात येण्याचा प्रयत्न करेल. त्याची स्पीड वाढेल, जसा जसा खाली येईल तशी त्याची स्पीड वाढत जाणार. आता मला एक सांगा, हा पाण्याचा थेंब आहे, इथून तर इथपर्यंत आला, ठीक आहे, इतका आला. मग याचं पाण्यासोबत फ्रिक्शन होत असेल, घर्षण होत असेल असं पाण्यासोबत, विस्कस फोर्स म्हणतात त्याला. ही फिगर ई आहे. आणि दुसरा एक पाण्याचा थेंब आहे, तो इथून इथपर्यंत चाला, इतका चाला, ही फिगर बी आहे. कोणाला जर विचारलं बाबा फ्रिक्शन कुठं जास्त झालं, तो कोणी म्हणाल फिगर ई मध्ये फ्रिक्शन जास्त आहे, इथं कमी आहे. म्हणजे जशी वेलॉसिटी वाढली, एकाच सेकंदात आले बरं, इथे एकाच सेकंदात इतका आला, इथून इतका चाला, म्हणजे ए फिगरमध्ये 5 मीटर आला आणि इथं 3 मीटर आला असं आपण कन्सिडर करू. कुठं फ्रिक्शन जास्त होईल, विस्कस फोर्स कुठं जास्त लागेल, ए फिगरमध्ये. का बरं? कारण की त्याने डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल केलं कमी वेळेत, तर फ्रिक्शन पण जास्त झालं. म्हणजे ग्रॅव्हिटी हा फोर्स जसा जसा वाढेल, म्हणजे याची वेलॉसिटी जशी जशी खाली वाढत राहील तसा तसा हा फोर्स वाढत राहील. हा तर कॉन्स्टंट आहे, लक्षात येतं. आणि एक वेळ येणार आहे, म्हणजे इथे मला सांगा, आता आपण सुरुवात करतोय, हे सगळ्यांना माहिती आहे, पुस्तकात थोडंसं वाचायचं की FG इथं सांगायचं तुम्हाला की हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे लिहायचं तुम्हाला. हा कोणता फोर्स आहे, तर विस्कस फोर्स आहे, हा ना, विस्कस फोर्स आहे, ते बरोबर लिहा तुम्ही जर असं. आता इथे कोणता आहे, हा अप है ना थ्रस्ट फोर्स आहे, असं लिहा तुम्ही. ओके, मी आता इतकं लिहित नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल. आता एक माझा प्रश्न आहे, हा मार्कर खाली आला तर कोणता फोर्स जास्त असेल, हा फोर्स जास्त असेल, बरोबर आहे. म्हणून मी काय करतो, मला नेट फोर्स किती लागले याच्यावर, नंबर 1 ग्रॅव्हिटेशनल फोर्स, विस्कस फोर्स, अपथ्रस्ट फोर्स, राईट आहे. पण मला नेट फोर्स, आता मी याला कट करतोय, तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला काय लिहायचं ते, ठीक आहे ना, हे लक्षात आलं असेल असं कन्सिडर करतोय मी. आता मला नेट फोर्स काढायचा आहे, तो नेट फोर्स कोण लावतोय, FG लावतोय. नेट फोर्स आहे FG, बघा जिकडे येतो त्याला नेट फोर्स म्हणायचं. म्हणजे कुठे येतो हे मार्कर, समजा पाण्याचा थेंब इथे जर टाकला तर खाली येतो, म्हणजे FG फोर्स लावतोय. पण त्याला 2 अपोजिट दिशाने 2 फोर्स लावतात, तो आहे FV प्लस FU. यांना ऍड का केलं ते पण तुम्हाला कळणं गरजेचं. बघा मायनस काय केलं कळतं, हा पाण्याचा थेंब खाली येतोय म्हणून नेट फोर्स ग्रॅव्हिटीचा लागलेला आहे खाली, आणि हे 2 फोर्स आहेत FV प्लस FU, हे जे 2 फोर्स आहेत ना, हे अपोज करतात आणि दोघांची एकच दिशा आहे, दोघांचे डायरेक्शन सेम, तर त्याला ऍड करून लिहिलं आपण. मायनस काय केलं, कारण की माझा पाण्याचा थेंब जितक्या स्पीडनं यायला पाहिजे तितक्या येत नाही, हे दोघं अपोज करतायत, FV प्लस FU, हे दोघं काय करतायत, अपोज करतायत. एवढं लक्षात राहू द्या, कदाचित हे ज्यांना समजलं विषय संपून जाईल तुमचा. आता लक्षात येतं, पाण्याचा थेंब वरून असा खटाक खाली आला, बघा पाण्याचा थेंब असा खाली आला, खाली येते. नेट फोर्स काय दिसतं, म्हणजे जर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा तुम्ही इकडनं 10 न्यूटन फोर्स लावला, इकडनं एकानं 10 न्यूटन फोर्स लावला, 10. मी इकडे पण येणार नाही, इकडे नाही, मधातून चालले जाणार. तुम्हाला नेट फोर्स दिसतो असा, पण ऍक्च्युली असं नाही आहे. जसं की एक उदाहरण देतोय, एकाने बॉल मारला असा, मग हा बॉल इकडे गेला, दिसताना तुम्हाला काय वाटलं की हा आहे फोर्स, पण तसं नाही. एक्स ॲक्सिसच्या अलॉंग पण आहे, वाय ॲक्सिसच्या अलॉंग. बघा समोर जातोय म्हणजे एक्स ॲक्सिस गेला, वर पण जातोय बॉल म्हणून अलॉंग द वाय ॲक्सिस गेला. तसला हा प्रकार आहे. तुम्हाला नेट फोर्स FG दिसतोय, कळालं का. पण याला 2 अपोज करतात, विस्कस फोर्स आणि अपथ्रस्ट फोर्स. खूप जास्त समजून सांगतो, मला असं वाटतं तुम्ही जरासा प्रयत्न जर केला तर निश्चितच तुमच्या पण हे नरडी उतरणार आहे, गळ्यावर उतरणार आहे. बघा बरं झालं काय, आता नीट लक्ष द्या, ही महत्त्वाची कंडिशन आहे. हा खाली 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 बॉल येतोय, वरचा फोर्स वाढतो. का वाढतोय, जितकी स्पीड वाढेल तितका विस्कस फोर्स वाढतो, कारण की फ्रिक्शन तितकं वाढेल, है ना. मी म्हणलं की बाबा चला मी इथून चालतोय, इथपर्यंत आलो, चालत इथपर्यंत, मला एवढाच फ्रिक्शन फोर्स लागला पाठीमागे, माहिती आहे ना तुम्हाला. आता मी जास्त चालतोय, बघा तेवढ्याच वेळात जास्त चालतोय, इथपर्यंत आलो, तर माझा जो फ्रिक्शन फोर्स आहे जास्त वाढला. जितका अंतर जास्त चालणार तितकं फ्रिक्शन वाढत जाणार, जितकी गाडी चालणार तितकं तुमचं टायर काय होणार,
चाटी होणार त्या टायरची, होणार का नाही होणार? तसं आहे ना बाबा हे बिन. म्हणजे जितका खाली येत राहणार तितका हा फोर्स वाढत राहणार, हे वाढत राहणार, हा वाढत राहणार. असं करत 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 एक कंडिशन येणार आहे की या असणाऱ्या पाण्याच्या ड्रॉपवर फोर्सच लागणार नाही. कसं काय नाही लागणार आहे, पण नेट फोर्स 0 लागणार आहे. मला असं समजून सांगायचं. मी म्हणलं की पहिल्यांदा मला एका जणांनी इकडे ओढलं बघा, एका जणांनी इकडे 10 न्यूटन फोर्सने ओढत चालला, इकडून 8 फोर्स लावला ओढत. पण मला ते काय झालं, ह्या ओढत राहिला, याने 8 न्यूटन फिक्स फोर्स लावला. म्हणजे ह्या एफ थ्रस्ट फोर्स आहे, 8 न्यूटन फोर्स आहे. मला ओढलं एक काळ असा येईल त्याला ओढलं जाणार नाही, यानं 8 न्यूटन फोर्स लावून पण. असं का बरं? फ्रिक्शन फोर्स. म्हणजे हा 8 आणि पायाला जो काही 2 न्यूटन फोर्स मिळाला तो फ्रिक्शनमुळे मिळाला, त्यानं वळल्यामुळे मिळाला. रिलेटिव्ह मोशनला अपोज करणाऱ्या फोर्सला कोणता? फ्रिक्शनल फोर्स म्हणतात. तसं यानेच वाढवला. आता पहिल्यांदा हा फोर्स बरोबर नव्हता म्हणून हा खाली 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 याची स्पीड वाढत होती. पण ही वाढल्यामुळे हा वाढला. आणि एक काळ असा आला की बाबा FG जो काही फोर्स आहे तुमचा, कोणता फोर्स आहे हा? FG जो काही फोर्स आहे या 2 फोर्सच्या बरोबर झाला. एक वेळ आली म्हणजे काय, आता हा फोर्स आणि हा फोर्स म्हणजे वरचा फोर्स आणि खालचा फोर्स सारखा झाला. म्हणजे नेट फोर्स माझ्यावर 0 झाला. म्हणजे मी दिसत होतो असं इकडे जात होतो, यानं 8 न्यूटन फोर्स लावला इकडल्या लेफ्टवाल्याने, राईटवाल्या 10 लावत होता, ओढत गेला. पण फ्रिक्शननं काय केलं, याचा 8 न्यूटन आणि फ्रिक्शननं 2 न्यूटन फोर्स लावला, हा 10 झाला. आता हा पण 10च लावतोय, मी कडर राहील, जाग्यावर उभा राहील मी. म्हणजे नेट फोर्स 0 लागेल. म्हणून इथं एफ नेट 0 झाला आणि 0 इज इक्वल टू FG हा मायनस FV प्लस FU. हा जर इकडं आला तर मायनसचा प्लस होतो, पण याला असं लिहिलं तरी चालेल. काही लोक म्हणतील सर की इकडं चालतं, असं काही नसतं. FV प्लस FU राईट आहे, काय टेन्शन नसावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी डिटेलमध्ये जातो आता. बघा आपल्याकडे MG आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला सांगा बरं, मास पर युनिट व्हॉल्यूम. तर मास काय होईल, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बघा व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू G. ठीक आहे. आता एक लक्षात राहू द्या, या ड्रॉपचं जी डेन्सिटी ती रो आहे. जसं आपल्या पुस्तकात जे स्पियर टाकला त्याची डेन्सिटी रो आहे, डेन्सिटी ऑफ द स्पियर. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम कशाचं, या स्पियरचं आहे, कारण की वेट या स्पियरमुळं वेट लागायला. लक्षात राहू द्या. तर हे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय r³ ρg. समजलं का? हे ρg ॲज इट इज हा व्हॉल्यूमचा स्पियरचा फॉर्म्युला, कारण की आपला पाण्याचा ड्रॉप किंवा ते जो काही स्पियर आहे हा स्पेरिकल आहे. लक्षात येतं. म्हणजे याची जी काही व्हॅल्यू आहे ती बघा 4/3 ठीक आहे पाय r³ ρg. आता याचा फॉर्म्युला 6 पाय ईटा RV माहिती नसेल तर अवघड आहे. आत्ताच झाला स्टोक्सला. आणि याचा तोच अपथ्रस्ट फोर्स कोणावर लावतो, जसं मी प्लास्टिकचा बॉलचं उदाहरण दिलं तसा हा स्पियर आहे, हा कोणावर लागला, हिच्यावर लागला. आणि कोण लावतं, ते फ्लुइड लावत असतं. ही हवा, या हवेमध्ये पाण्याच्या थेंबाला येण्यासाठी थोडासा अपोज होत असतो. आपल्याला निसर्गामध्ये कळत नसेल पण होतो. हा, पाण्यामध्ये पाणी फ्लुइड आहे, प्लास्टिकचा बॉल टाकून खाली नेण्याचा प्रयत्न करा बरं, काय होत असेल, थ्रस्ट फोर्स लागेल का नाही लागेल. कोण लावला, आता फ्लुइडने लावला. कोणावर लावला, बॉलवर. तसं पाण्याच्या थेंबावर सुद्धा हे जे काही मीडियम आहे ते अपथ्रस्ट फोर्स लावत असतं. म्हणजे फॉर्म्युला तोच आहे 4/3 पाय r³, कारण की रेडियस ऑफ बॉल तोच आहे, फक्त सिग्मा येईल. सिग्मा कुठून आलं सर, ही फ्लुइडची डेन्सिटी आहे. वाटलंच तर मी इथं लिहून देतो बाबा. बघा रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द स्पियर. बघा डेन्सिटी ऑफ स्पियर, त्याला स्पियरच म्हणून पाण्याचा ड्रॉपला. आणि सिग्मा ही जे काय आहे डेन्सिटी ऑफ फ्लुइडची, जी काय फ्लुइड असेल. आता मी तर हवा म्हणतोय, काही लोक लिक्विड म्हणू शकतात म्हणून फ्लुइड म्हणून टाकलं. ठीक आहे. चला बरं, आता मला एक सांगा, सेम वाली टर्म एकीकडे घेऊ, चालतील. बघा 4/3 लक्षात घ्या पाय r³ ρg. हा झाला 4/3 मायनस कसा झाला, प्लसचा. ठीक आहे ना, पाय r³ सिग्मा g. आणि हा 6 पाय ईटा
RV. टर्मिनल व्हेलॉसिटी काढायची म्हणून टी म्हणा. टर्मिनल व्हेलॉसिटी मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं की रेनॉल्ड्स नंबर महत्त्वाचा असतो. मी एक असं पण बोललो तुम्हाला, आठवतं का? स्ट्रीम लाईन फ्लोमधून नाही, ते क्रिटिकल व्हेलॉसिटी, टर्मिनल व्हेलॉसिटी काय म्हणतात ते सांगायचं बाकी आहे, सॉरी. टर्मिनल व्हेलॉसिटी कशाला म्हणतात हा पण एक कॉन्सेप्ट आता घेऊ आपण. ही जी काही वरचा फोर्स म्हणजे ह्या फोर्स आणि म्हणजे खालचा फोर्स आणि वरचा फोर्स इक्वल झाला त्यावेळेस त्याला एक स्पीड भेटून जातं कॉन्स्टंट त्या पाण्याच्या थेंबाला. कारण की पहिल्यांदा स्पीड वाढत होती. हे बघा असे येताना स्पीड वाढत 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 चालली आणि वरचा पण व्हिस्कस फोर्स वाढत गेला. असं करत 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 काय झालं, एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी भेटून गेली. वरचा फोर्स खालचा फोर्स सेम झाला आणि त्यावेळेस जी काही स्पीड भेटतं त्या स्पीडला टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणतात. नंतर त्याची स्पीड वाढेल का? नाही, एक पर्टिक्युलर पर्यंत स्पीड वाढेल. जर हे फोर्स नसते तर या पाण्याचा जो काही थेंब आहे तुमच्या स्लॅबमध्ये येऊन चिरला असं स्लॅब. आपल्या डोक्यात जर इथं जर पाण्याचा थेंब पडला असता तर आपल्याला असं कट करून लगे आज 2 खाता लगे डायरेक्ट. एवढी पॉवर या पाण्याच्या थेंबामध्ये. तुम्हाला मी आधी पण सांगितलं आहे की एखाद्या हातोड्याने तुम्ही डायमंड तोडू शकत नाही, पण पाण्याच्या प्रेशरनं डायमंडला तुम्ही 2 भाग करू शकता. एवढी पाण्याच्या प्रेशर जर दिलं त्याला जास्त तेवढी ताकद आहे. तर तसं याची जर स्पीड वाढली असती पाण्याच्या थेंबाची, वरचे फोर्स नसते विस्कस आणि थ्रस्ट फोर्स, तर पाण्याच्या थेंबाची स्पीड वाढत 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 गेली असती आणि बस तुम्ही खलास झाले असते. म्हणजे या निसर्गामध्ये प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी एक विशिष्ट पर्टिक्युलर सगळे सस्टेंड केले पाहिजे असली प्रकृती बनवून दिलेली आहे. त्या प्रकृतीचा उपयोग करा, मान ठेवा, झाडे लावा, झाडे जगवा. समजलं का? ओके, हे समजलं. कसं म्हटलं मी पहिल्यांदा, ही स्पीड वाढत राहणार, विस्कस फोर्स वाढत राहणार, हे वाढत राहणार, हे वाढत राहणार. हे असं करत करत काय होईल की वरचा फोर्स आणि खालचा फोर्स इक्वल होईल. हा जर इक्वल झाला तर पहा बरं, हा 10 न्यूटन आहे, 10 न्यूटन, 2 न्यूटन, 0 होईल नेट फोर्स. म्हणून इथं 0 ठेवलं मी. आणि हे ज्या वेळेस कंडिशन या ड्रॉपला भेटणार त्या कंडिशनला ती जी काही स्पीड असेल, आता ती स्पीड कॉन्स्टंट राहील, ती बदलणार नाही, ती कमी होणार नाही, जास्त होणार नाही. त्याला टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणतात. ठीक आहे भावांनो, समजलं? चला आपण आता समोर जाऊ. मी थोडंसं याला मिटवणार आहे, तुम्हालाही माहिती आहे गरज आहे मिटवणं. आणि हे कसं आलं याचा समजून सांगण्यासाठी हा डायग्राम ड्रॉ केला. तुम्ही त्याचे पाठीमागे जाऊन थोडासा तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला स्क्रीनशॉट काढायचा तर काढू शकता. आणि ही PPT जी आहे PGMN ॲपवर भेटत असते ज्यांना ज्यांना माहिती नसेल तर. ठीक आहे, चला मग आता आपण एक काम करू, याला असं ठेवू, इकडे ठेवू 6 पाय इटा RV टी. हिच्यासाठी टर्मिनल व्हेलॉसिटी इथं कॉमन काढलं मी 4/3 पाय R³ बरोबर आहे. जी पण कॉमन काढा सर, राहिलं काय रो मायनस सिग्मा राहिलं होतं. बघा ह्या स्टेपमधले अशी लिहिलेली आहे. मला काय वाटतं सेम वाले टर्मला आपण खाऊन घेऊ आणि समोर चालल्या जाऊ. बघा पायपासून पाय चालला गेला, एक R गेला तर R² राहिला. ओके सर, इथे 3 राहतील, इथं 4 होतील, 2 ने 1 केला मी. तर मला VT टर्मिनल व्हेलॉसिटीज काढायचं, नीट लक्षात घ्या. 2 हा 3 मल्टिप्लाय इकडे जाऊन है ना डिवाइड जाईल, तर हा 3 ऑलरेडी 3 3 जा 9. R² राहिला सर, हा G राहिला सर, इथं राहिला रो मायनस सिग्मा आणि इथली एक टर्म राहिली त्याचं नाव आहे इटा, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ही टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला भेटला आहे ना. म्हणजे जी काही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आपल्याला भेटलेली आहे. रो इज द डेन्सिटी ऑफ द स्पियर म्हणा किंवा तो पाण्याचा ड्रॉप म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते. आणि इटा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, सॉरी हे डेन्सिटी आहे, सॉरी ती आहे फ्लुइडची, लिक्विडची. जी काही लोकांना ऑरमध्ये इटा पाहिजे असेल तर काढू शकता. इटाचा फॉर्म्युला बी ऑर नाही म्हणता येणार याला, कारण की ऑरला म्हणजे वेगळा फॉर्म्युला काही असतं तर म्हणता आला असतं. बघा हे 2/9 R² G हा रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय हे टर्मिनल, असा पण तुम्ही कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची बिन व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे, समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप जबरदस्त डेरिव्हेशन्स आहे, खूप काही यायचं काम नाही, पण बेसिक नॉलेज महत्त्वाचं आहे.
चला, काही याच्यावर टेक्स्टबुकचं पण एक्सरसाइजचा क्वेश्चन्स आहे, तो पण आपण घेणार आहात आणि मस्तपैकी समजून पण सांगणार आहात. हे बघा, एक्सरसाइजमध्ये दिलेला क्वेश्चन आहे, विथ व्हॉट टर्मिनल व्हेलॉसिटी एअर बबल. पहिल्यांदा सर्वात आधी महत्त्वाचं न्यूमेरिकल असेल तर गिव्हन डेटा असा शब्द लिहायचा, गिव्हन डेटा लिहायचा. बबल डायमीटर दिलेला आहे ना, बघा डी दिलेलं आहे, ते दिलेलं आहे 0.4 मिलीमीटर. बरं, याला डायमीटरची गरज आहे का आपल्याला, महत्त्वाचा तो प्रश्न आहे. मला वाटते रेडियसची गरज आहे ना, तर रेडियस हे लिहायला पाहिजे आपण. रेडियसची गरज असेल तर रेडियस लिहा. आपल्याला काय कशाची गरज आहे हे पाहणं लय गरजेचं आहे, ठीक आहे ना. मला वाटते रेडियसची गरज आहे तर रेडियस लिहायला पाहिजे, रेडियसचीच गरज आहे, ठीक आहे. रेडियसची गरज असेल तर रेडियस लिहा. रेडियसची गरज आहे मला असं वाटायला लागलं, तर रेडियस आहे का बघा, एकदा चेक करा, ठीक आहे. रेडियसची गरज आहे मला वाटतं, तर आर 0.2 मिलीमीटर करू, याला कन्व्हर्जन करू का टू डायरेक्ट 10⁻⁻⁴ केलं तर चालेल का. याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये मी समजून सांगितलं होतं 2 × 10⁻⁻, कसं आलं, मिली म्हणजे -3 हा 1ने केलेला आहे आणखी. बरं, लिक्विड विस्कॉसिटी दिलेला आहे 0.1 म्हणण्यापेक्षा 10⁻⁻1 लिहितो मी, याला चालेल ना, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे लिक्विडची दिली याचा अर्थ, राईट आहे ना. 0.9 त्याला लिक्विड असेल तर 10⁻³ करतात, माहिती आहे का तुम्हाला, kg/m². हे माहीत पाहिजे है ना. हे जरासं थोडंसं लक्षात येणं गरजेचं आहे. हे का केलं मी, काय नाही, kg/m², कारण की तिथं दिलं नाही. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला कन्व्हर्जन करायचं असेल तर हे माहीत पाहिजे थोडंसं. किंवा त्याला असं पण करता येईल, डेन्सिटी जी काही दिलेली असेल तुमच्याकडे, ही लिक्विडची म्हणलेलं मी, आणि नंतर एअरची दिलेली आहे, तर याला 9 × 10⁻² पण लिहू शकतो आपण, kg, किंवा असं लिहिलं तर सर 900 चालेल ना, 900 kg/m². बरं, नंतर काय बाबा दिलेलं आहे, डेन्सिटी ऑफ द एअर, त्याला सिग्मा म्हणलं का आपण, सिग्मा म्हणलं असं सिग्मा लिहा, 1.29 kg/m². असा गिव्हन डेटा आपल्याकडे दिलेला आहे का, एकदा चेक करा. थोडंसं लेंथी लिहितो मी, मला माहिती आहे, पण ठीक आहे, कभी खुशी कभी गम है ना. मला काय वाटतं, याला पण सिग्माच लिहू आपण, ठीक आहे. हे एअरची आहे ना, एअरची, ठीक आहे. चला, काय हरकत नाही. आता काय करायचं, विथ व्हॉट टर्मिनल व्हेलॉसिटी काढायची, VT काढायची. VTचा फॉर्म्युला ठेवून द्या, 2/9. फटाफट करू आता, बस झालं. r²g एअरची असते पहिला है ना, आणि नंतर लिक्विडची. तुम्हाला कसं कळालं सर सांगतो, काही लोकांना जरी कळालं नसेल तर याच्यातला फरक सांगतो मी. तुमच्याकडे हा फॉर्म्युला आहे का मित्रांनो, बघा, VT टर्मिनल व्हेलॉसिटी. काही लोकांना वाटेल हे कसं काय लिहिलं, तुम्हाला जर रोज सिग्माच्या हिशोबात लिहायचं तर लिहून घ्या, काय हरकत नाही. r²g इथे असतं ρ - σ/η. ही डेन्सिटी ऑफ द सॉलिडची होती, माहिती आहे ना तुम्हाला, आणि ही लिक्विडची होती. बघा लिक्विड, आता इथं सॉलिड नाही म्हणून त्याला एअर लिहिलं, कारण की एअरची दिलेली आहे म्हणून, ठीक आहे ना, हे माहीत पाहिजे. बघा 2/9, r² करा बरं, फटकन डायरेक्ट करून टाकतो, 2चा स्क्वेअर 4 होईल, 10⁻⁸ होईल. जीची व्हॅल्यू काय ठेवायची सांगितलेली आहे का, 9.8 ठेवून देऊ आपण, 10 पण ठेवता आली असते, पण ठीक आहे. चला, हां, आता एअरची आहे माझ्याकडे 1.29 आणि हे येतं 900, ठीक आहे, डिवाइड बाय इटा काय दिलेला आहे, 10⁻⁻1. चला बरं, आता टी, ठीक आहे ना, 8 8 8 64, 4 बरोबर आहे, 8 8 64, 6 ले हातचे, ठीक आहे, 8 9 72, 78 डिवाइड बाय 9, राईट आहे. 1000 वर गेला तर 10⁻⁻7. कळालं का, 10⁻⁻1. इथे सबट्रॅक्शन करून घेऊ शकता तुम्ही. 900 मधून तुम्हाला काढायचे किती काढायचे, 1.29. सबट्रॅक्शन करा, 10 मधून 1
7 है ना, हे झाले 8 9 राईट आहे. हे एवढा नंबर यायला पाहिजे होता बघा. आणि आता मल्टिप्लिकेशन करून घ्या, पण हे मायनसमध्ये विसरू नका, याला मायनसमध्ये हे विसरू नका आणि त्याचे पॉवर गिवर पण विसरायला नाही पाहिजे. ठीक आहे ना. 7 पॉवरमध्ये काही घोळ होतो का? होतो का एकदा लक्षात घ्या फक्त. हे मायनस आहे तर निगेटिव्ह का होतो, डायमीटर राईज होतो ना, त्याच्यामुळे निगेटिव्ह साईन येऊन राहिली. ठीक आहे. 989.71. ठीक आहे. बस आता करा. 9 8 9 81 होता. 9 8 72 राहील किती, 6 64 झाले. 9 7 63 9 1 9 असा अंदाजा काढतोय. आणि यांचं मल्टिप्लिकेशन आहे. मायनस साईन इकडे ठेवली तर चालेल का आता, कारण की 10⁻⁻7. पॉवरमध्ये कुठेतरी गोंधळ होतो आहे असं मला वाटतं. 1 मिनिट मला उत्तर बघू द्या. आपल्या टेक्स्टबुकमध्ये 14वा क्वेश्चन बघायचा आहे. पॉवरमध्ये काहीतरी गोंधळ होतोय, -3 येते. माझा पॉवर कुठे चुकला का लक्ष द्या थोडंसं. हां नाही बरोबर आहे, हे पॉवर येऊन जाईल. पॉवर शिफ्टिंग करू. VT = 9.71 मायनस आहे. इथं 2ने शिफ्ट केला तर बघू आता 8.987. हा 2ने शिफ्ट केला म्हणल्यावर 5 झालं. आता 8 8 64 काहीतरी असं उत्तर यायला पाहिजे. तर मी फायनल उत्तर लिहून घेतोय. हे मायनसमध्ये उत्तर येतं, पण लक्षात राहू द्या टेक्स्टबुकमध्ये जे दिले लिहून, कारण की आता माझ्याकडे लॉक टेबल नाही आहे. 0.7 येते बरोबर. 0.782 10⁻²ने शिफ्ट केला -3 मीटर पर सेकंड. यस, करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर आहे. आता तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन्स करा. नाही वाटत असेल तर मला कॉमेंट करा. हा आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं होतं याच्या आधीचं हे. ठीक आहे. टर्मिनल व्हेलॉसिटीचं एक MCQs बाकी आहे. एक स्मॉल बॉल आहे ज्याचं मास m आहे, रेडियस r आहे, डेन्सिटी रो आहे. मूव द टर्मिनल व्हेलॉसिटी थ्रू द कंटेनर फिल्ड विथ द ग्लिसरीन. डेन्सिटी रो आहे. विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉल सांगायचं. विस्कस फोर्स काय असेल म्हणजे एक बॉल आहे, त्या मीडियममध्ये टाकला आहे तर आपल्याला माहिती आहे FG खाली लागेल, वरी फोर्स लागेल आपल्याला व्हिस्कस फोर्स, आणि वरचा जो आहे तो थ्रस्ट फोर्स लागेल. मला व्हिस्कस फोर्स ॲक्टिंग बॉल म्हणजे FV काढायचं. आणि काय म्हटलेलं आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे खालचा फोर्स आणि वरचा फोर्स सेम आहे. टर्मिनल व्हेलॉसिटी जेव्हा जेव्हा शब्द येईल तेव्हा तुम्ही असं लिहिण्यास तुम्ही पूर्ण अधिकार आहे. पूर्ण अधिकार आहे. जर टर्मिनल व्हेलॉसिटी असेल, नेट फोर्स 0 असतो त्याच्यावर, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट झालेली असते. बरं, मला FV काढायचं म्हणजे याला इकडं आणावं लागेल सर, राईट आहे ना. हा विस्कस फोर्स काढायचा ना, याला तुम्ही काय म्हणू शकता mg, राईट आहे. आणि हा जो आहे सिग्मा VG बरोबर आहे ना. ज्यांना माहिती नसेल तर बघाय. आता हा पण फोर्स तोच आहे, mgच लिहितात, पण हा mg तसं नाही लिहिता येणार कारण की मला mg कॉमन काढलेलं दिसते इथे क्वेश्चनमध्ये, म्हणून मी याचं काढलं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. पण याची डेन्सिटी रो आहे. कोणाची? हा विस्कस फोर्स या फ्लुइडमध्ये लागला त्याची डेन्सिटी, आणि हा जी आहे. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ठीक आहे. पण व्हॉल्यूम म्हणजे काय, तर मासच्या फॉर्म्युला फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी, राईट आहे. म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे काय, हां या फ्लुइडची रो म्हणजे डेन्सिटी. हां तर मला पाहिजे होतं m/ρ. समजतं का हे. आणि डेन्सिटी म्हणजे काय, मास पर युनिट व्हॅल्यूम. मास पर युनिट व्हॅल्यूम कोणाची, बॉलची. ठीक आहे ना. विस्कस फोर्स बॉलवर लागतोय तर इथं थोडंसं डोकं चालवावं लागतं बरं, असं चालत नाही. हे सिग्मा याची मास पर युनिट व्हॅल्यूम, सॉरी मास अपॉन डेन्सिटी हे जी आहे. काय कॉमन काढणार, mg. इथं काय राहिलं 1 सर, सिग्मा राहिला आणि रो राहिला. ठीक आहे ना. तर हा विस्कस फोर्स भेटला mg 1 - सिग्मा अपॉन रो. सी ऑप्शन्स होतं. सी. इथं तुम्हाला थोडंसं डोकं लावावंच लागतं, हा ना.
ते प्रॅक्टिसनं येतात क्वेश्चन, असे येत नाहीत. चला नेक्स्ट बघा. 2 रेन ड्रॉप फॉल ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. 2 रेन ड्रॉप आहेत आणि ते काय अर्थवर येतात. डिफरंट टर्मिनल व्हेलॉसिटी दोघांची, आणि ती दिलेली आहे VT, टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट आणि टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ सेकंड. याची दिलेली आहे 9:4, म्हणजे 9/4. व्हॉट इज द रेशो ऑफ देअर व्हॉल्यूम. आता टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मला तर माहिती आहे भाऊ, तुम्हाला माहिती आहे का. हा सर 2/9 बघा, R² G ρ-σ/η. यांनी फक्त आणि फक्त व्हॅल्यूम विचारलं, आणि व्हॅल्यूमचा रेडियस सोबत एक रिलेशन्स आहे. व्हॅल्यूमचा फॉर्म्युला 4/3 πr³. तर व्हॅल्यूम हा रेडियस सोबत हा रिलेशन आहे. व्हॅल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल क्यूब ऑफ रेडियस. म्हणजे इथं R सोबत संबंध घ्या ना, मग बाकीचे सोडून द्या. लक्षात घ्या, क्वेश्चन ज्या वेळेस MCQ सॉल्व्ह करतो ना, त्यावेळेस आपल्याला कोणासोबत रिलेशन दिलं याच्यावर लक्ष असलं पाहिजे. हां, असं नाही जमत. चला मग मी टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट, टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड, हा R1² डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे R2². सर यांच्या व्हॅल्यू टाका. 9/4 याला कॉमन ठेवा सर, R1/R2². हा स्क्वेअर गेला त्याचं रूट भेटेल, म्हणजे R1/R2ची व्हॅल्यू आपल्याकडे, याचा म्हणजे स्क्वेअर गेला तर रूट घ्यावं लागतं ना, 3 आणि याचा 2 आहे. पण मला व्हॅल्यूम सोबत रेशो पाहिजे, तर व्हॅल्यूम फर्स्ट आणि सेकंड हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे R1/R2चा क्यूब. कारण की व्हॅल्यूम म्हणजे काय, 4/3 πr³ आहे ना. तर V1/V2, R1 R2ची व्हॅल्यू आहे 3/2 चा क्यूब. 3चा क्यूब होतो 27 आणि याचा 8 होतो, म्हणजे D ऑप्शन इज करेक्ट आहे तुमचं. D सोपा आहे. आता बघायचं इक्वेशन्स ऑफ कंटिन्युटी. मी सरळ भाषेत जरासं बोलणारा माणूस आहे. काय बोलणार बघा. जितना मास अंदर आएगा उतना बाहर जाएगा. भाऊ जेवढं तुम्ही अभ्यास केला तेवढे मार्क घेणार. पण सर आम्ही तर खूप अभ्यास करतो तरी मार्क पडत नाही. तुम्ही चुकीचा अभ्यास करत असाल तर मार्क कसे पडणार आहेत भाऊ. समजलं का. तुम्ही भुलभुलैयात गेल्यानंतर तुम्हाला मार्क सापडणार नाही, पण प्रॉपर मार्गावर असेल तर 100% तुम्ही तुमच्या मार्गाचा जो काही एम आहे ते भेटेल तुम्हाला. इथेही तसंच आहे. जितना अंदर आएगा उतना बाहर जाएगा. जेवढं आतमध्ये फ्लुइड येणार तेवढंच बाहेर जाणार. कारण की फ्लुइडची एक खतरनाक प्रॉपर्टी आहे. फ्लुइड हे इनकॉम्प्रेसिबल, आयडियल फ्लुइड किंवा पाणी म्हणा, हे इनकॉम्प्रेसिबल, त्याला कॉम्प्रेस नाही करू शकत आपण, जसा हवेला करू शकतो. मी तुम्हाला त्या इंजेक्शनाचं उदाहरण दिलं. मी याचा शॉर्ट बघावा माझी अपेक्षा आहे. जितना अंदर आएगा उतना बाहर जाएगा. आता हा एक पाईप घेतला मी आधी समजून सांगणार आहे. थेरी खरंच हिच्यात खूप काय कंजेक्टेड आहे का सर. बिलकुल नाही. ज्याची फेकॉलॉजी चांगली तो विद्यार्थी चांगला. सिंपल गणित आहे. आता मला एक सांगा की तुम्हाला इथं बघा EFGH एक पार्ट दिसतो असा, पण हा वाईड आहे, थोडासा मोठा पार्ट आहे, वाईड. तर इथे जेवढं पाणी येईल ना तेवढंच बाहेर या पाणी जाणार आहे. पाईपामध्ये पाणी कोणते पाईप असते, PVC पाईप माहिती आहे तुम्हाला. जेवढं पाणी आत येईल तेवढंच बाहेर जाईल. ते काही आत शोषून घेते काय पाणी, त्याचं बाष्पीभवन होतं का, काही होतं का नाही, आणि तो कॉम्प्रेस होऊ शकते का पाणी, नाही होत. म्हणजे जेवढं या पार्टमध्ये EFGH मध्ये येणार आहे A1 या सेक्शनमध्ये तेवढंच पाणी, म्हणजे A1 हा त्याचा एरिया आहे, हा त्याचं डिस्टन्स आहे. आता हा V1 कसं काय फॉर्म्युला आला बघा. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम, ∆T घेऊ आपण, ठीक आहे. आणि या व्हेलॉसिटीला V1 म्हणू. मग इथलं जे काही डिस्टन्स आहे जेवढं ट्रॅव्हल करायला बघा V1 ∆T. समजलं काय कसं आलं ते. तेवढंच इथे पण असणार आहे. म्हणजे हा फ्लुइड फक्त पाईप इथं नॅरो आहे, जरासा छोटा पाईप आहे, छोटा. इथं मोठा पाईप आहे, मोठा. कळालं का. इथे पण तोच फॉर्म्युला V2 डिस्टन्स अपॉन टाइम, तेवढा डिस्टन्स आला बघा. D = V2 × ∆T लिहू शकतो काय. याच्यावरून काय लक्षात येतं, याच्यावरून लक्षात येतं की सर इथं नाही का पाणी खूप जास्त मोठ्या पार्टमध्ये, तर तो पाणी हळू, पेस जास्त आहे म्हणून पाण्याची स्पीड कमी होतं, पण प्रेशर जास्त असतं. हे मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. बॉर्नॉलीज इक्वेशन जबरदस्त होईल बघा. इथे प्रेशर जास्त का बरं सांगतो, समजून सांगतो का होत असतं. तर आता इथं काय झालं की हा पार्ट समजणं फार कठीण वाटतं बरं मुलांना. का वाटतं मला माहिती नाही. इथं खूप मोठा एरिया आहे,
म्हणून इथं पाण्याचे जे काही पार्टिकल कमी तुम्हाला दिसतात असं असतं का? नाही, पाणी तर इनकॉम्प्रेसिबल आहे. तर इथं काय झालं, पार्ट खूप मोठा जास्त असल्यामुळे पाण्याचे थर एकावर एक जास्त असणार आणि त्याच्यामुळे तिथे येणारं जे काही प्रेशर आहे जास्त आहे. भलं पाणी स्मूथ फ्लो होत असेल असं, पण पाण्याचं प्रेशर तिथं वाढणार आहे. हां, दाखवील मी तुम्हाला नंतरच्या सेक्शनमध्ये, तुम्हाला लक्षात येईल. आणि इथे काय झालं, युरिया कसा आहे, हा याचा युरिया कमी आहे ना. पण एक लक्षात घ्या, इथे काय होणार आहे, पाण्याची स्पीड वाढणार आहे. म्हणजे पार्टिकल फटकन सटकाय लागला समोर, त्याच्यामुळे त्याला त्या पाणी, आता समजा पाण्याची स्पीड आहे अशी, पाहायला लागलं पाणी, तर इथं गॅप होईल ना तयार. असा गॅप असल्यासारखं वाटेल, थोडंसं मोकळं पटपट, जसं की एखादा ट्रॅफिक जाममध्ये अटकतं माणूस, हळू चालायला लागला, ट्रॅफिक जाम झाली, इथं प्रेशर वाढणार आहे. इथं ट्रॅफिक जाम नाही आहे, इथं भला रस्ता छोटा आहे, पण गाड्या सन 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 पळून राहिल्या. म्हणजे वेलॉसिटी जास्त आहे, प्रेशर कमी आहे. ते मी शिकवणार, बॉर्नलीज प्रिन्सिपल. जाऊ द्या, जेवढं पाणी आता आलं तेवढंच पाणी बाहेर गेलं. ठीक आहे, म्हणजे जितकं मास आत येईल तेवढंच मास बाहेर जाईल, हा त्याचा कॉन्सेप्ट आहे. आणि मी इथं तुमच्यासाठी बघा, हे वाचून दाखवतो वाटलं. कन्सिडर द ट्यूब फ्लो शो इन द फिगर. दिसते सगळ्यांना? इथं बघा, PQRS त्याचा एरिया E2 आहे, A2 आहे. इथं एरिया A1 आहे. इथं वेलॉसिटी V1 आहे आणि टाइम डेल्टी आहे. इथं वेलॉसिटी V2 आहे, टाइम डेल्टी आहे. बघा इथं वाचू आपण. ऑल द फ्लुइड दॅट पासेस थ्रू द ट्यूब शो मस्ट पासेस एनी क्रॉस सेक्शन कट द ट्यूब ऑफ द फ्लो. We know that all fluid confined to the tube flow, fluid cannot be leave tube or enter the tube. ठीक आहे, पहिला क्रॉस सेक्शन, हे महत्वाचं. इथून कन्सिडर क्रॉस सेक्शन एरिया A1 आणि A2 लोकेटेड द पॉईंट A and B. बघा, A1 हा क्रॉस सेक्शन एरिया, हा A2 आहे. मनानं फेकायचा, असं काही गरज नाही. एवढं ग्रॅमॅटिकल चेक केला जाणार नाही, तुमच्या शब्दामागं पुढे झाले चेक केला जाणार नाही. महत्त्व कळायला पाहिजे. कन्सिडर द सेक्शन A1 आणि A2, A and B देऊ शकता. मास ऑफ फ्लुइड विदिन द रिजन इज कॉन्स्टंट ओव्हर द टाइम. मास तुमचा कॉन्स्टंट राहणार. इथं जेवढं होतं तेवढंच इथं होणार आहे. जेवढं आत आलं मास तेवढंच बाहेर जाणार आहे, असं म्हणलं तरी चालतंय. दॅट मीन्स मास ऑफ फ्लुइड एंटर द सेक्शन A1, जेवढं मास आत आलेला आहे, देन इक्वल मास बाहेर पडणार आहे. म्हणजे 1 किलो पाणी जर आत आलं, किलोमध्ये मोजू आपण, लिटरमध्ये न मोजता, तर 1 किलो तुमचं पाणी बाहेर सुद्धा जाणार आहे. दॅट मीन्स मास ऑफ फ्लुइड एंटर द सेक्शन A1, देन इक्वल मास ऑफ फ्लुइड शुड लिव्ह द है ना सेक्शन A2. म्हणजे जेवढा आत आलं तेवढंच बाहेर सुद्धा जाणार आहे. जेवढं एंटर करेल A1 सेक्शनमध्ये तेवढंच A2 सेक्शनमधून बाहेर जाणार आहे, लिव्ह करणार आहे. ठीक आहे. स्पीड ऑफ फ्लुइड विच क्रॉसेस द सेक्शन EFGH. बघा, EFGH ॲट द पॉइंट A आणि इंटरवल टाइम जो काय तो डेल्टी आहे आणि स्पीड V1 आहे. म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शन, हा जो एरिया EFGH आहे त्याचा एरिया A1 आहे आणि तिथं त्याची जी काही स्पीड आहे ती V1 आहे आणि त्याचा टाइम इंटरवल डेल्टी आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथे आपल्याकडे आता तुम्हाला असंच हिच्या बाबतीत पण लिहायचं आहे. हिच्या बाबतीत पण लिहिणार तुम्ही असंच, सेम टू सेम लिहिणार की इथे एरिया आहे तुमचा जो काय दिला PQRS है ना, एरिया A2 अँड वेलॉसिटी ऑफ V2 एंड डेल्टी. आता इथं जितना मास अंदर आएगा उतना बाहर जाएगा, एक मी मन तयार केली. म्हणजे इथलं जे काही मास आहे, जेवढं M1 आहे तेवढंच M2 बाहेर जाणार आहे. म्हणजे EFGH मधून जेवढं मास येते तेवढंच बाहेर पण जाते. आता मास म्हणजे काय बरं, तर डेन्सिटीचा एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, मास पर युनिट व्हॅल्यूम. मास काय होईल बरं, व्हॅल्यूम इंटू डेन्सिटी. काही टेन्शन तर नाही आहे, समजतं ना सगळ्यांना. म्हणजे व्हॅल्यूम V1 आहे, इथे डेन्सिटी ρ1 ρ2 म्हणता येणार नाही. इथं V2 ρ2. ρ1 ρ2 का नाही म्हणायचं, कारण की जितकं मास आत यायला ते मास वेगळं होणार आहे का. म्हणजे जर पाणी आहे तर पाणीच बाहेर निघेल, पेट्रोल टाकलं तर पेट्रोलच बाहेर निघेल. इंटरजेने जो मास केलं तेच मास बाहेर यायला लागलं ना. बस तुम्हाला कळतं ना, म्हणजे त्याची डेन्सिटी बदलणार नाही. पण व्हॅल्यूम म्हणजे काय, आता याचं व्हॅल्यूम म्हणजे एरिया इंटू डिस्टन्स. बघा, याचा एरिया A दिलेला आहे, हा एरिया आहे A1 आहे, बरोबर आहे. आणि याचं डिस्टन्स D1 म्हणू आपण त्याला, हे V1 व्हॅल्यूम. याचं व्हॅल्यूम बदलत नसतं, कारण की हे जे काही फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल, त्याला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. आणि इथलं जे काही आहे ते A2 डिस्टन्स D2. कळतं का. म्हणजे इथे A1 D1 रो, इथं A2 D2 रो,
आता एरिया ए, डिस्टन्स काय आत्ताच मी तुम्हाला शिकवलं, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे भाऊ, डिस्टन्स अपॉन टाईम. फक्त इथं D1 आणि याला V1 म्हणून. तर D1 काय व्हायला लागलं आपल्याकडे बघा, V1 हे वेलॉसिटी आहे आणि हे डेल टी, लक्षात येतं ना, V इंटू डेल टी. बघा V1 डेल टी आणि रो बाकी आहे ना. हां, इथं A2 वेलॉसिटी V2 टाईम डेल टी आणि हे रो. मला वाटतं तुम्हाला सेम टर्म कट होतील. रो डेन्सिटी, फ्लुइड सेम आहे, टाईम दोघांचा एकाच सेकंदात, इथून पाणी चाललं तर एका सेकंदातून बाहेर पडेल, फक्त त्याची स्पीड कमी जास्त होईल हे सगळ्यांना माहिती. आता राहिलं काय मग, A1 V1 A2 V2 हे तुम्हाला नेहमी यांचा जो काही रेशो आहे ते कॉन्स्टंट भेटत. कधी कधी काय होईल, एरिया जास्त असेल तर व्हेलॉसिटी कमी. बघा इथे एरिया मोठा वाटतो, तुम्हाला दिसतो, क्रॉस सेक्शन पाईप मोठा वाटतो, दिसतो ना, तर इथला एरिया जास्त वाटतोय. हां सर, एक मिनिट, सॉरी, इथला एरिया जास्त वाटतो आपल्याला, दुसरा मार्कर यूज करतो. एरिया जास्त वाटला तुम्हाला, एरिया जास्त वाटला, हां सर, तर व्हेलॉसिटी कमी होईल, म्हणजे तिथं पाणी स्मूथ फ्लो होईल, आरामशीर, जास्त फास्ट नाही होणार. इथं तुमचा एरिया कमी वाटला सर, एरिया कमी वाटला, हां, व्हेलॉसिटी पाण्याची वाढेल इथे, म्हणजे कॉन्स्टंट भेटेल यांचा रेशो. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे एरिया इंटू व्हेलॉसिटी 20 भेटत असेल, 20 नंबर घेतला मी, तर इथं पण 20च भेटेल. मग एक कमी होईल, एक जास्त होईल. वेलॉसिटी वाढली तर एरिया कमी, हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे जितना अंदर आएगा उतना बाहर जाएगा, हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये तुम्हाला शिकायचं आहे डिटेलमध्ये, बाकी दुसरं काय नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी AV इज इक्वल टू, तुमच्या पुस्तकानुसार तुम्ही लिहू शकता, हा एक कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, काही लोक जर त्यालाच वेगळ्या भाषेत लिहायचं असेल, AVला तुम्ही लिहू शकता DV अपॉन DT, लिहिता येतं DV अपॉन DT. कोणाला काही डाऊट असेल तर सांगू पण शकतो, ठीक आहे ना. हे पण लिहिता येतं की DV अपॉन DT व्हॉल्यूम फ्लुइड पर युनिट टाईम है ना, म्हणू शकता. काही लोक DM अपॉन DT पण लिहू शकता, मास फ्लक्स पण म्हणतात त्याला, है ना. रो DV अपॉन DTला आपण मास फ्लक्स पण म्हणतात, DM अपॉन DT असं पण म्हणता येतं, है ना, व्हॉल्यूम इंटू, बरोबर आहे. तर त्याला तुम्हाला DM अपॉन DT पण लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, तर हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी A1 V1 इज इक्वल टू A2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट असं म्हणता येईल. समझ रहे हो, समझ रहे हो ना. आता आपल्याकडे एक एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन दिला, त्याला घेऊ आपण. स्पीड ऑफ वॉटर गिवन डेटा लिहिणं महत्त्वाचं आहे. काय लिहिणं घ्यायचं आहे बाबा, गिवन डेटा लिहिला. आता स्पीड V इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड थ्रू द पाईप ऑफ इंटरनल डायमीटर, डायमीटर चालेल, डायमीटर 10 सेंटीमीटर. तर 10 सेंटीमीटरला 10⁻² मीटर पर सेकंड, म्हणजेच इथं 10⁻⁻1 मीटर पर सेकंड राहू द्या. व्हॉट शुड बी द इंटरनल डायमीटर ऑफ नोझल ऑफ पाईप, स्पीड ऑफ वॉटर नोझल, स्पीड ऑफ, याला V1 म्हणा, याला V2 म्हणू, 4 मीटर पर सेकंड. आपल्याला करायचं काय, व्हॉट शुड बी द इंटरनल डायमीटर ऑफ नोझल आपल्याला काढायचं आहे. तर मला काय वाटतं माहिती आहे का, एचा आणि डायमीटरचा काय संबंध आहे ते जर आपण काढलं तर तुमच्या लक्षात येईल कदाचित, है ना. एरियाचा आणि याचा संबंध काय आहे, कसं करू, क्या करू, कारण की इथं इक्वेशन ऑफ कंटिन्युटीत आपल्याकडे काय आहे, A1 V1 A2 V2, हे मला D1 माहिती झालं, मला D2 काढायचं आहे, डायमीटर ऑफ नोझल काढायचं आहे. एचा संबंध आहे मी सांगतो. एरिया म्हणजे काय असतं तर πr² किंवा याला πd²/4 पण लिहू शकतो का एरिया. आता मला सांगा हे कुठून आलं, तर D इज इक्वल टू 2R, मग R इज इक्वल टू D/2, त्याचा स्क्वेअर केला, म्हणजे एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल D², म्हणजे एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल D, असं रूटमध्ये पण ठेवता येतं. चालेल का, समजलं ना. चला, A1ला रूट ऑफ D1 म्हणा सर, याला V1 म्हणा, याला D2 म्हणा, याला V2 म्हणा, चालेल. मला D2 काढायचं म्हणल्यावर सर इथे V1/V2 रूट ऑफ D1 हा D2, स्क्वेअरिंग द बोथ साईड करून D2ला बाहेर काढून घेऊ. ठीक आहे, हा D1 आणि इथे V1
अपॉन V2चा स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साईड केलं. बघा स्क्वेअर केल्याला ह्या स्क्वेअर रूटचा बाहेर निघाला D1 आहे, सॉरी हा D2 पण बाहेर निघाला. मग D2 चला D1 काय माझ्याकडे 10⁻⁻1 आहे सर. V1 काय V1 बघा 2 आहे. V2 काय V2 4 आहे. यांचा स्क्वेअर आहे तर D2 10⁻⁻1 हा 1/2चा स्क्वेअर म्हणजे D2 इज इक्वल टू हा 1/4 हा 10⁻⁻1 म्हणलं तरी चालेल. D2 0.25 10⁻⁻1 D2 इज इक्वल टू 2.5 10⁻2 करतो. चालेल. बघा पॉईंट शिफ्टिंग केला मी. काय केलं सेंटीमीटरमध्ये पण आन्सर लिहिता येतं. D2 2.5 सेंटीमीटर किंवा याला मीटरमध्ये असंही लिहिलं तर चालेल, सेंटीमीटरमध्ये लिहिलं तरी चालेल. 2.5. तुझा टेक्स्टबुक एकदा चेक करा. मी पण चेक करतो आहे. टेक्स्टबुकमध्ये 15 नंबरच्या क्वेश्चनमध्ये उत्तर, अरे बापरे काहीतरी चुकतंय आपलं, कुठं तरी चुकतंय. उत्तरामध्ये चूक होत आहे. नाही चुकलं 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 चुकलं. अरे बाबा सॉरी, हे D² गेलं. ए नाही, मला D सोबतच रिलेशन पाहिजे होतं आणि त्यामुळे मला इथून पूर्ण हे चुकीचं दिल्यामुळे मला हे सगळं चेंज करावं लागेल. मला D सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन पाहिजे होतं तर ते चुकलं आहे भावा. ठीक आहे चला काय हरकत नाही, मी करून देतो. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. ठीक आहे चला काय हरकत नाही. बघा मला काय करावं लागेल, A1च्या जागी मला D1² असं ठेवावं लागेल. D1² V1 आता आलं. हे D2² V2. मला D2² काढायचं आहे. D2² इज इक्वल टू है ना, ही V1 अपॉन V2 राईट आहे, राईट आहे. आणि हे D1². आता बघू, आता हा झाला D2, याचा स्क्वेअर गेल्यावर हा रूटमध्ये येईल V1 अपॉन V2. सॉरी भावड्या सॉरी. बघा D2² गेला हा रूटमध्ये येईल आणि याचा स्क्वेअर चालला जाईल D1चा. D2 आता बरोबर येईल V1 हे 2 आणि हा 4 आणि D1 काय माझ्याकडे रे बाबा 10⁻⁻1 आता येईल. तर D2 ही येईल 1/2 10⁻⁻1 म्हणजे 10⁻⁻1 √2. ज्यांना √2ची व्हॅल्यू माहिती नाही, 1/√2ची व्हॅल्यू जी असते पाठ करावं लागेल जरासं. ठीक आहे. आणि हा 10⁻⁻1 हा 1/√2 दिसतो का, हा 1/√2 त्याची व्हॅल्यू आहे 0.771. पाठ असले पाहिजे 1/√2ची व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे आणखीन शिफ्ट करा 0.07071 मीटर एवढी आहे. सॉरी इनकन्व्हिनियन्स, मी लंबा लचक गेलो होतो जरासा. ठीक आहे ओके चला नीट क्वेश्चन वाचा बरं. MCQ दिलेला आहे 2020 आणि 21चा क्वेश्चन्स आहे ना. सोपा क्वेश्चन आहे, फार सोपा क्वेश्चन्स आहे. जास्त काही क्वेश्चनमध्ये असं कठीण नाही आहे आणि मला सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांना येईल म्हणून. बघा एक सिलेंडर ट्यूब आहे, स्प्रे पाहिला का पंप, खाली पाईप असतं आणि वरी छोटे छोटे पाण्याचे पार्टिकल्स येतात. तर मी याला आडवं घेतो. ह्या पाण्याचा रेडियस आहे, असा रेडियस असेल ना याचा R. आणि त्याने काय केलं, स्प्रे म्हणजे माहीत आहे ना, छोटे छोटे पाण्याचे असे बघा थेंब येतात, म्हणजे याला होल्स आहेत असे N नंबर्स ऑफ होल आहे. पण याचा रेडियस स्मॉल R आहे, सगळ्यांना कळालं असेल. बघा याचा रेडियस R होता. वन एंड ऑफ द ट्यूब N फाईन. बघा छोटे 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 फाईन मी काय केलेले आहेत, होल्स केले. त्याचा रेडियस स्मॉल R केला. स्पीड ऑफ द लिक्विड ट्यूब V आहे, इथं स्पीड आपली V आहे. देन द स्पीड ऑफ इंजेक्शन ऑफ लिक्विड थ्रू द होल्स, म्हणजे इथली स्पीड V1 म्हणा V2 म्हणा, याला V आहे त्याची स्पीड, म्हणजे इथून पाणी जाते, छोटे छोटे पाण्याचे थेंब इथं तयार होतात माहिती आहे ना स्प्रे. तर किती होतील. आता आपल्याला इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी आहे, जितना अंदर आएगा उतना बाहेर जाएगा. जेवढा आत येणार तेवढं बाहेर जाणार. आता V1ला आपण V1ला V म्हटलं आणि V2ला V1 म्हटलं आणि ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे बरं. पण आता आपल्याकडे रेडियस जे आहे इथे पहिला πr². कळालं का बाबा,
कॅपिटल आर का घेतला, कारण की या इनसाईडमध्ये जे इंट्रो करते V1ला V म्हणायचे. बरं A2चा फॉर्म्युला जो आहे तो असा येईल बघा, पाय स्क्वेअर, लेकिन लक्षात घ्या पाय आर स्क्वेअर हे एका छोट्या होलचं आहे. असे किती होल्स आहेत, n नंबर्स होल आहेत म्हणून n लावलं. कळालं का? हे पाय आर स्क्वेअर एक होल आहे. असे किती आहे 100 200 माहिती नाही, n होल्स आहेत असं म्हणलेलं आहे त्यांनी. बघा n फाईन होल्स, ते n दिलेलं आहे. हे याच्याबद्दल बोलतोय. आणि हा V2 आहे, तर त्याला V2ला V1 म्हणून आपल्याला फाइंड करायचं. बरं काय हरकत नाही. आता पाय पाय कॅन्सल, बाकीचं तर कॅन्सल होत नाही सर, म्हणून V1. ठीक आहे. हे राहिलं काय, VR स्क्वेअर बघा, VR स्क्वेअर बघा, VR स्क्वेअर, आणि ह्या खाली NR स्क्वेअर. मला बी ऑप्शन दिसते, बी ऑप्शनचं बी बघा आहे का. ओके. नेक्स्ट बघा, वॉटर फ्लो थ्रू द हॉरिझॉन्टल पाईप V, इंटरनल डायमीटर D आहे. द वॉटर इज कमिंग आउट द स्पीड V1, द डायमीटर ऑफ द नोझल किती असेल, हा प्रश्न विचारलेला आहे. मला वाटते असाच प्रश्न सेम टू सेम मी नेमकाच सॉल्व केला आहे आणि ते सगळ्यांना जमत असेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. ठीक आहे. बरं, आता आपल्याकडे काय आहे, वॉटर फ्लो थ्रू द हॉरिझॉन्टल पाईप, स्पीड V आहे बघा. ठीक आहे ना, V आहे आणि पाईपचं डायमीटर D आहे. बरं, वॉटर कमिंग आउट V1 म्हणजे याची व्हेलॉसिटी V आहे, इथे डायमीटर D आहे. आता इथून पाणी आत आलं असेल, असा एंटर केला आणि इथून बाहेर जातं बघा, त्याची स्पीड V1 आहे. तर या नोझलचा जो काही असेल थोडासा पाईप छोटा मोठा, तर तिथला D2 डायमीटर किती असेल हा प्रश्न आहे. आता आपल्याकडे काय, जेवढं आत येईल तेवढंच बाहेर जाईल बघा, A1. ठीक आहे. ओके सर. आता एरियाचा जो काही फॉर्म्युला आहे, खरा फॉर्म्युला काय आपल्याकडे बरं, एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. पण याच फॉर्म्युला आत्ता असलेलं मी, राईट आहे, आत्ता असलेलं लिहिलं का नाही आपण, म्हणून इथं लिहू शकतो बघा, पाय D स्क्वेअर बाय 4, आणि हा V1ला V म्हणायचं सांगितलं बघा, V म्हणा, म्हणजे V1ला V म्हणा आणि V2ला V1 म्हणून काढा. V1 म्हणलं त्याला बघा, इथे बिन पाय, त्याला D2 म्हणा, कारण की ते काढायचं आपल्याला, D2 स्क्वेअर बाय 4, आणि हा V2ला V1 म्हणून. सेम वाल्याला कट करू, पाय बाय 4, पाय बाय 4 कॅन्सल. मला D2 पाहिजे म्हणून इथं V बाय V1, हा D स्क्वेअर इज इक्वल टू D2 स्क्वेअर. मी जिथं जर D2 स्क्वेअर जर गेला तर याला रूटमध्ये V/V1 हा D आहे. लक्षात येतं का बघा, बी ऑप्शन्स बघा बरं एकदा, बी ऑप्शन दिसतं का, ते बी ऑप्शन्स यायला पाहिजे होतं. काही डाऊट नसावा. समजला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करा आणि आपल्या मित्रांपर्यंत स्प्रेड करण्याचं काम करा, कारण की मराठीतून खूप डिटेल व्हिडिओ, मला वाटतं एवढे डिटेल व्हिडिओ कुठे येत नसतील. तर भेटू अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.